राज्यात आधीच दुष्काळ आणि त्यात आता भेसळीच्या दुधाचा महापूर यामुळे राज्यातल्या दूध पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे मोळखळीला आलेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दुधाच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट अशी त्यांची अवस्था झाली। एक रिपोर्ट बघूयात। बीड जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चारा छावण्यांची संख्या मोठी आहे। छावण्यांमध्ये जनावरं आणल्यापासून निकृष्ट चारा, वाढती उष्णता आणि पाणी टंचाई या संकटांमुळे शेतकऱ्यांकडील दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। पण दुर्दैवानं राज्याच्या दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत असल्यानं गरजेपेक्षा जास्त दूध उत्पादन होऊन दुधाच्या दरात तेजीऐवजी मंदी येत असल्याची शंका भास्कर शिंदेंसारख्या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे। 30 रुपये गायच्या दुधाला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला 50 ते 60 रुपये भाव पाहिजे, तेव्हा शेत दूध धारकाला परवडेल। आता किती खर्च येतो एक जनावर जगवण्यासाठी? त्या जनावर जगवण्यासाठी किमान 500 ते 600 रुपये खर्च येतो आणि त्या दूध धारकाला त्याच्या हातामध्ये 200 ते 250 रुपये जाते। मग काय व्हायला लागलं एकूणच? कुठं आता ते त्याचं जे समतोल असतो याचं कारण एक आहे, भेसळीचं जे दूध आहे ते महाराष्ट्रामध्ये अजून भरपूर चालू आहे आणि ते संघ भेसळ करतात का मोठमोठ्या फॅक्टऱ्या भेसळ करतात। कारण पर माणसे पर डुई, माणूस जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याला दूध लागतंय, पण ओरिजिनल जर दूध शासनाने त्या ओरिजिनल दुधाकडे जरा भेसळीकडे लक्ष दिलं तर या ओरिजिनल दुधाला नक्कीच भाव मिळेल आणि शासन बी तोट्यात जाणार नाही आणि डेअरी तोट्यात जाणार नाही, दूध सुद्धा तोट्यात जाणार नाही। आमचं असं मत आहे की भेसळीवर शासनाने जास्त नियंत्रण द्यावा। दुष्काळात केवळ ऊसाचा चारा म्हणून वापर होतोय। या चाऱ्यानं जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्याचबरोबर खर्च वाढत असल्यानं शेतकऱ्यांचं अर्थकारण साधत नाहीये। दुष्काळानं खर्च वाढलाय आणि उत्पादन घटलंय, त्यामुळे दुधाच्या किमती समाधानकारकरित्या सुधारणं अत्यंत गरजेचं आहे। 22, 22.5च्या वर रुपयावर आहे आणि पेंटचं झाली 1500 रुपयाला पोत आणि 1500 रुपयाला पोत होऊन पुन्हा कुठंच काही नाही शेतकऱ्याला थारा। शेतकरी सध्या निवळ घाट्यात आलाय। चारा विकत, पाणी विकत 100 रुपयाला 500 लिटरच येते। आम्ही बीड जिल्ह्यातल्या बहुतांश दूध उत्पादक संघांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। त्याचबरोबर दूध संघांकडून शेतकऱ्यांच्या नावाचं दूध अनुदान आणि इतर मदती लाटण्याचेच प्रकार झाल्याचं शेतकरी सांगतायत। दुष्काळात होर पडणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 923 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेले। यापैकी 593 चारा छावण्या सुरू असून या चारा छावण्यामध्ये 4 लाख पशुधनाला आधार दिला जातोय, जगवण्यासाठी प्रयत्न केला जातोय। मात्र याच चारा छावण्यामध्ये सर्रासपणे ऊस हा चारा दिला असल्या कारणानं इथल्या जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्याबरोबरच दुभत्या जनावरांचं दूधही कमी होत आहे, तर जनावरांच्या प्रजनन क्षमतेवरती सुद्धा मोठे विपरीत दुष्परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज दुष्काळी भागात दुधाचं उत्पादन घटलंय, जोडीला भर म्हणून दुधाचे भावही पडलेत आणि चाऱ्याचे दर मात्र गगनाला भिडलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय। नेकनूरच्या रामभाऊ घोडकेंना 500 रुपये खर्च, 250 रुपयांचं उत्पन्न अशा उलट आर्थिक स्थितीला तोंड द्यावं लागतंय। परवडत नाही ना या भावाला दोघी। किती भाव भेटतो आता? आता भेटतो 22. जनावराला किती खर्च किती येतो? पेंडीला, वैरणीला, पाण्याला? 1300-600 खर्च जास्त येतो। आता किती जनावर आहे तुमच्याकडे? 4 गाई, 2 बैल। किती लिटर दूध आहे? 10-12 लिटर। छावणी चारा पण व्यवस्थित दिला जात नाही, ऊस एकदम कडक आणि त्यानंतर सुग्रास नाही, पेंड नाही आणि त्यानंतर या पाण्याचा अगदी बिकट प्रश्न आहे। असं या ठिकाणी त्या सर्व शासनाला आमचा मागणी आहे, दुधाला योग्य रीतीने भाव द्यावा, शेतकऱ्याची हेळसांड होऊ नये। भेसळ आणि दुष्काळ दूध उत्पादकांच्या मुळावर उठले, त्यामुळे प्रशासनानं वेळीच जाग होऊन दुधातल्या भेसळखोरांवर तातडीनं कारवाई करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या दुधाची किंमत वाढेल आणि त्यांना न्याय मिळेल। सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।